एनडीआरएफच्या पथकाची संपूर्ण तयारी तुम्हाला दिसते। यावेळेस एनडीआरएफच्या पथकाकडनं जे लोक अडकलेले आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे। दुसऱ्या बाजूला एकूणच जर नदीचा प्रवाह तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की घटना घडल्यानंतर अगदी चटकन कुणीतरी पुढच्या बाजूला वाहून गेलेलं असू शकतं प्रवाहासोबत, अशी शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। आणि त्याचमुळे एनडीआरएफचं पथक या शोधासाठी सुद्धा निघालेलं आहे। नदीच्या प्रवाहामध्ये कुणी पुढे वाहून गेलेला आहे का या संदर्भातला शोध सुद्धा आता एनडीआरएफच्या टीमकडनं घेतला जातोय। एनडीआरएफची 2 पथकं या घटनास्थळी पोहोचलेली आहेत। दोरी आणि जमेल त्या साहित्याच्या सहाय्याने आपण पाहतोय तिथे अडकलेल्यांना वाचवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळून मोठा गंभीर अपघात घडलेला आहे। 20 ते 25 जण वाहून गेले। अर्थात असा आकडा वाढण्याची भीती आहे। आणि आता जर आपण मुख्यमंत्र्यांचे जे ट्विट पाहिलं त्या ट्विटमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे की 32 जण या संपूर्ण दुर्घटनेमध्ये 32 जण जखमी झालेले। या 32 जणांपैकी 6 जण गंभीर जखमी झालेले आणि सर्व जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। घटनास्थळावर अजूनही 15 ते 20 रुग्णवाहिका उपस्थित आहेत। त्यामुळे तिथे अडकलेले जेही कोणी मिळत आहेत, प्रवाहामध्ये जे वाहून गेलेले आहेत त्यांना वाचवण्यात यश मिळत आहे, त्या सर्वांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णालयामध्ये पोहोचवण्याचं काम सुरू आहे। स्थानिक आमदार सुनील शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत। एनडीआरएफची 2 पथकांसह पोलीस प्रशासन सुद्धा घटनास्थळी पोहोचलेलं आहे। डॉक्टरांची एक टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि सुटकेचा हा एकूणच थरार तुम्ही बघताय। हा पूल जर या पुलाची बांधणी आपण पाहिली तर 30 वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आलेला होता आणि आत्ता जर ही दृश्य तुम्ही पाहताय तर तुम्हाला अगदी लगेच चटकन लक्षात येईल की हा पूल अतिशय जीर्ण झालेला होता। कुंडमळा या पर्यटन स्थळी आज एक मोठा दुर्दैवी अपघात झालेला आहे। कुंडमळा या ठिकाणी पाहू शकतो की हा धबधब्यावर असलेला हा जो पूल आहे हा पादचारी पूल आहे आणि या पुलावरून दुचाकी वाहनं देखील जात होती। हा पूल आज दुपारी अचानक कोसळला आहे आणि या अपघातात जवळपास 20-25 जण बुडाले अशी माहिती मिळत आहे। ज्यावेळेस हा अपघात झाला त्यावेळी या ठिकाणी एक स्वप्नील कोल्लम नावाचे तरुण देखील होते। त्यांनी या ठिकाणी हा सगळा अपघात पाहिलाय। नेमकं काय झालं होतं, किती लोक होते आणि किती लोक पाण्यात वाहून गेली आहेत? नमस्कार, माझं नाव स्वप्नील कोल्लम। आज सकाळी मी कुंडमळ्यामध्ये माझ्या फॅमिली संगत आलो होतो। माझा भाऊ, मी, वहिनी आणि माझी बायको असे 4 जण आलो होतो। तर इकडनं आम्ही या ब्रिजवरनं पलीकडं क्रॉस करून तिकडे बसलो होतो। निघण्याची वेळ झाली होती एक 3:30 वाजले असतील। तर 3 वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला। जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉईंटला जिथनं ते ब्रिज कोसळलाय बरोबर तिथंच आम्ही 4 जण तिथं थांबलो होतो। तर तो कोसळला, तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे 5-50 लोक सगळे एकदमच अडकले होते। तिकडनं 2-4 गाड्या आणि तिकडनं 2-3 गाड्या मध्ये येते आणि सगळी तिकडनं सगळा गर्दीचा पट्टा होता। म्हणजे 5-50 लोक, 50 पेक्षा जास्तच लोक होते। आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला 4-5 जण त्या ब्रिज मधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथे। मग हळूहळू 2-4 करत सगळ्यांना ओढून वरती काढलं। एक पलीकडच्या बाजूने एक शिडी आहे तिकडनं सगळे बाहेर पडली आणि काही जण इकडच्या बाजूने बाहेर पडले। असा तो प्रसंग आहे। हा गावकऱ्यांनी लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बांधलेला ब्रिज आहे। तर खरं तर इथं सिक्युरिटी लावली पाहिजे होती जेणेकरून नाही का हा अपघात टाळला गेला असता। पण गाड्या आणि पर्यटन एक संगत त्या ब्रिजवरती थांबल्यामुळे हा अपघात घडलेला आहे। एकूणच किती जण त्या ठिकाणी होते आणि किती जण पाण्यात वाहून गेले त्याविषयी काही माहिती मिळाली का? आणि जेव्हा हा पूल पडत होता त्यावेळेस त्यांची म्हणजे नेमकं किती भेदरले होते लोक? आम्ही स्वतः सर्व शॉक मध्ये होता। माझा भाऊ माझ्या समोरच होता। त्यांनी एका म्हाताऱ्याला बाहेर काढलं। आम्ही खरंच शॉक मध्ये होतो। आम्हाला वाटलं की पलीकडचाही ब्रिज पडतो का काय। आम्ही घाबरून लवकरात लवकर पलीकडं गाठलं। हा ब्रिज जो आहे हा पडला, त्याच्या पलीकडं त्या शेंडल जिथे पोलीस थांबलेत त्या पोलिसांच्या बरोबर तिथं थांबलो होतो। तो रेड टी शर्ट जो माणूस थांबलेला आहे त्याच्या तिथंच बरोबर आम्ही 4 जण होतो। आणि म्हणून तर आम्ही तिकडनं पळ काढला आणि म्हणून तर इकडच्या बाजूनी लोकांनी मग पटापटा 2 जणांना आम्ही वाचवलं। बाकीचे जे 50-60 जण होती ती हळूहळू मदतीने तिकडचे एक शिडी आहे तिथनं वरती आले आणि इकडनं काही इकडच्या बाजूला वाचले। की अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे। आज रविवार पर्यटनाचा दिवस होता। पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आले होते आणि अशात हा अपघात झालेला आहे। हा जो
जुना पूल होता। खरं तर हा जो पूल आहे याला प्रशासनानं वहिवाटीसाठी बंद करायला हवं होतं, मात्र जिल्हा प्रशासनानं हा पूल वहिवाटीसाठी बंद न केल्यामुळे या ठिकाणी आज एक मोठा अनर्थ घडलाय। गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, कुंडमळा, मावळ। तर ग्राउंडवरची परिस्थिती तुम्ही पाहिली। यावेळेस जे पर्यटक इथे फिरण्यासाठी आले होते त्यांच्याही तोंडून हीच वाक्य निघालेली आहे, पूल अतिशय खराब अवस्थेत होता, त्यामुळे प्रशासनानं इथं काळजी घेणं महत्त्वाचं होतं। गावकऱ्यांनी त्यांच्या सोयीसाठी हा पूल वापरणं अपेक्षित होतं, मात्र तरीसुद्धा पर्यटकांनी यावर चढले आणि फक्त पर्यटकच नाही तर दुचाकीसुद्धा यावर होत्या, त्यामुळे या सर्व बाबतींमध्ये प्रशासनानं खबरदारी घेणं महत्त्वाचं होतं। वहिवाटीसाठी हा पूल बंद करणं तितकंच महत्त्वाचं होतं। मावळ तालुक्यातील ही मोठी दुर्घटना आज आपण पाहतोय। कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील हा जुना पूल कोसळल्याची घटना। इथं 25 ते 30 पर्यटक वाहून गेल्याची भीती सध्या व्यक्त करण्यात येते। 32 जण जखमी झालेले आहेत, 32 पैकी 6 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांकडनं आलेली आहे। ही घटना तळेगाव दाभाडे शहराच्या लगत असलेल्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा इथं घडलेली आहे। रविवार असल्याने अर्थातच परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होती आणि याच गर्दीतले काही पर्यटक या पुलावर थांबले। जवळपास 50-100 हा गर्दीचा आकडा आपल्याला वारंवार समोर येतोय आणि त्यामुळे वजन जास्त झाल्यामुळे हा पूल कोसळला आणि अनेक जण थेट नदीमध्ये पडले। दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, ग्रामस्थ आणि या ठिकाणी आपण पाहतोय एनडीआरएफची टीम घटनास्थळी धावून गेलेली आहे। बचाव कार्य सुरू झालेलं आहे। आपण पाहतोय गेला छोटा सा ब्रिज दिख रहा है, वो यहाँ के फार्मर लोगों को जाने आने के लिए, पैदल जाने आने के लिए इसका पूरा 30 साल पहले अरेंजमेंट किया था। लेकिन यहाँ पे ज़्यादा पर्यटक लोग, 2 व्हीलर वाले लोग उसके बीच में आके जिस टाइम आने का टाइम हुआ था वो पूरा इकट्ठा 100-150 लोग आने के बाद उसके ऊपर ज़्यादा लोड होके नीचे फैल गए है। अभी 2 लोगों की मौत हुई है। बचाव कार्य यहाँ पे एनडीआरएफ का, पिंपरी चिंचवड़ पुणे कॉर्पोरेशन का पूरी तरफ से यहाँ पे सहयोग है। अभी तो फिलहाल में क्या वजह है ब्रिज गिरने की, आपको क्या वजह लग रही है कि बहुत ज़्यादा पुराना था या उसके रिपेयर भी किए गए थे क्या? नहीं, बीच बीच में हम लोग रिपेयर भी करते थे, लेकिन यहाँ पे पर्यटकों को यहाँ पे 2 व्हीलर आने के लिए मचाव किया था, यहाँ पे प्रतिबंधन किया था, फिर भी लोग यहाँ पे आते तो अभी क्या ऐसा इंसिडेंट होना अच्छा नहीं है, लेकिन लोगों ने भी समझना चाहिए था। नहीं, यहाँ पे इकट्ठा क्यों हुए थे लोग? इकट्ठा 100-150 लोग कैसे इकट्ठे हुए थे? यहाँ पे टूरिस्ट लोग सैटरडे संडे ज्यादा करके टूरिस्ट लोग आते हैं, तो यहाँ पे टूरिस्ट लोगों को आजू बाजू में घूमने के लिए जगह है, वहाँ पे घूमना ठीक था, लेकिन ब्रिज के ऊपर आना मना होते हुए भी यहाँ पे आए, एक एक्सीडेंट यहाँ पे हुआ है।